तर मंत्री शिवेंद्रराजेंकडून लातूरच्या काँग्रेस खासदाराला महायुतीत येण्याची ऑफर देण्यात आली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आले, आता तुम्हीही या असं शिवेंद्रराजेंनी म्हटले। शिवेंद्रराजेंची खासदार शिवाजी काळगेंना महायुतीत येण्याची ऑफर आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजेंनी ही ऑफर दिली। असं नाही खासदार साहेब म्हणून तुम्ही विचारू शकता। आम्ही कुठेही लातूर डेप्युटीसी मध्ये अन्याय गुन्ह्यावर विरोध असं नाही। आणि आम्ही मगाशी चर्चा केली, आता ओमराजे आमच्याबरोबर आले, आता पुढे हेच खासदार राहिलेले, त्यामुळं आपल्या पालकमंत्री साहेबांचे विशेष आभार मानलेले आहेत। मी नाराजी व्यक्त केली नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांबद्दल, कारण त्यांनी मला बिलकुल निधी दिलेला नाही। आता माझी खासदार साहेबांना विनंती आहे, या पालकमंत्र्यांचं ऐकून त्यांनी इकडे ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाकडून पैशाचा वापर होतोय, बवियानं हा आरोप केलेला आहे। निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटल्याचा आरोप आहे। भाजपच्या कार्यालयात शिरून बवियाच्या नगरसेवकांकडून भांडाफोड करण्यात आला। विरारपूर्व भाजपच्या कार्यालयातून 4,10,000च्या पाकिट जप्त करण्यात, पैशाचं पाकिट पोलिसांना पकडून दिलेलं आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची उद्या निवडणूक पार पडणार आहे। एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा ऑनलाईन संगणक आधारित चाचणी पद्धतीनं होणार आहेत। एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय आहे। राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी या सर्व परीक्षांची पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहे। मुख्य परीक्षा या पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनंच होणार असल्याची माहिती मिळते, मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या पूर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यास विरोध आहे। ते स्टेट ऑफ द आर्ट सेंटर राहतील सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तिथे सगळ्यात परीक्षा होती आणि असं एक सरकारचं मानस आहे आणि त्याच्यावर सरकार करेल, पण निश्चित त्याला काही कालावधी देईल, लगेच होणार आहे। म्हणूनच विद्यार्थ्यांनी आंदोलन केले की सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे द्या आणि ही विश्वासार्हता तशीच राहील, अधिक जास्त चांगली होईल। जसे जसे विद्यार्थी एमपीएससी कडे सिलेक्ट होतील तेच तुम्हाला सांगतील। आज एमपीएससी मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांनाच आपण विचारा, ते तुम्हाला खात्री देतील की ते किती पारदर्शकतेने या ठिकाणी